नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय वसंतराव काकडे आणि आपण सगळे बघत आहात काकडे सायन्स अकॅडमी. मित्रांनो, आजचा आपला पार्ट आहे एक्सरसाइज 1.2. मागच्या पार्टमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 पर्यंत सॉल्व्ह केले होते. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 4 मधला फर्स्ट क्वेश्चन काय म्हणाले, सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. पुढे जाण्याअगोदर मात्र मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्याचा मनापासून धन्यवाद. बघा, क्वेश्चन नंबर 4 मधला फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय असते आपली पहिली स्टेप, दिलेलं इक्वेशन ax² + bx + c = 0 ह्या इक्वेशन सोबत आपल्याला कम्पेअर करायचे. पण मित्रांनो हे क्वेश्चन थोडा वेगळा आहे. क्वेश्चन नंबर सेकंड थर्ड आपण जे सॉल्व्ह केले क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वेश्चन सेकंड थर्ड जे सॉल्व्ह केलेत त्यापेक्षा थोडा क्वेश्चन वेगळा आहे. तिथे आपल्याला डिस्क्रिमिनंट डीची व्हॅल्यू काय भेटायची, काहीतरी एक कॉम्प्लेक्स नंबरच हे इमॅजिनरी नंबर भेटायची काहीतरी. सपोज अशी भेटायची d = -49 किंवा d = -25. ओके, अशी भेटायची डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला. पण ह्या क्वेश्चनमध्ये अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये जिथं तुम्हाला बीची व्हॅल्यू एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, सीची पण व्हॅल्यू एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, अशा ठिकाणी काय भेटणार आहे तुम्हाला, डिस्क्रिमिनंट एकच कॉम्प्लेक्स नंबर भेटणार आहे. डिस्क्रिमिनंट एक कॉम्प्लेक्स नंबर भेटणार. कसा, कोणता पण असू शकतो असा, d = 7 + 4 आयोटा किंवा 25 - 6 आयोटा असंच भेटणार. मग तुम्ही जेव्हा त्याला फॉर्म्युल्यामध्ये ठेवताल मित्रांनो, कोणत्या आपल्या रूट्सच्या फॉर्म्युल्यामध्ये, जेव्हा तुम्ही याला फॉर्म्युल्यामध्ये ठेवताल तर हे काय जाईल, स्क्वेअर रूटमध्ये जाईल सगळं. मग आपल्याला पुन्हा त्याचा काय करावं लागेल, स्क्वेअर रूट फाइंड करावं लागेल आणि जे स्क्वेअर रूट येईल त्या ह्या जागी ठेवावं लागेल. थोडा लॉंग क्वेश्चन होणार आहे, थोडा लांब आहे, सोडवण्यास थोडा लेंदी आहे, पण खूप सोपं आहे मित्रांनो. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं नाही याला तर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. काहीच नाही, खूप सोपं आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल मित्रांनो. आणि खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत मित्रांनो. सांगायला गेलं तर एक्झामला तुम्हाला 100% असे येणार आणि तुमच्या CET ओरिएंटेड जे क्वेश्चन असतात त्याला पण तुमच्या त्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात मित्रांनो. ओके, त्यामुळे घाबरून जाऊ नका, व्यवस्थित बघा, मी तुम्हाला सांगतो. ओके, चला बघा कसं सॉल्व्ह करणार. याला अगोदर आपली फर्स्ट स्टेप काय आहे, याला इरेज करतो मी अगोदर. फर्स्ट स्टेप काय आपली, गिव्हन इक्वेशन कम्पेअर विथ ax² + bx + c = 0 हे इक्वेशन सोबत आपल्याला हे इक्वेशन काय करायचे, कम्पेअर करायचे. ओके, चला सोल्युशन याचं, कम्पेअर गिव्हन इक्वेशन विथ कोणत्या, ax² + bx + c = 0 हे सोबत आपण कम्पेअर केलं. आता इथे a b c च्या व्हॅल्यू आपल्याला भेटून जातील. बघा, a ची व्हॅल्यू काय भेटेल इथं 1, a = काय भेटला 1, b = काय भेटेल बघा मित्रांनो, b = -√2 + आयोटा ही b ची व्हॅल्यू भेटेल. तर कसं लिहिताल, त्याला अगोदर मोठा ब्रॅकेट करायचा, हे जे अगोदर मायनस आहे ते लिहून घ्यायचं आणि नंतर छोटा ब्रॅकेट करून 2 + आयोटा, हे छोटा ब्रॅकेट क्लोज आणि मोठा पण ब्रॅकेट क्लोज. म्हणजे तुम्हाला जेणेकरून हे मायनस कन्फ्यूज होणार नाही मित्रांनो. लिहिताना व्यवस्थित लिहायचं, काळजी घेऊन लिहायचं, कारण जिथं मायनस प्लस कन्फ्युजन झाला तुम्हाला तिथं तुमचं आन्सर चुकण्याची शक्यता असते. चला, बी ची व्हॅल्यू भेटली, सी ची काय भेटेल बघा, सी ची काय भेटेल, c = परत मोठा ब्रॅकेट मायनस आणि छोट्या ब्रॅकेटमध्ये 1 - 7 आयोटा, 1 - 7 आयोटा, छोटं ब्रॅकेट क्लोज, मोठं ब्रॅकेट पण क्लोज केलेलं आहे आपण. चला, हे क्वेश्चन थोडे मोठे होणार आहेत, घाबरायचं नाही, बिलकुल घाबरायचं नाही, शेवटपर्यंत बघत राहायचं. आणि व्यवस्थित मी काय करतो, ही लाईन ड्रॉ करतो, म्हणून इथं आपल्याला 3 कंपार्टमेंट करावं लागतील कमीत कमी तरी. ओके, चला घाबरायचं नाही, व्यवस्थित बघायचं. सगळ्यात अगोदर काय काढतो आपण, डिस्क्रिमिनंट काढतो मित्रांनो. डिस्क्रिमिनंट d = b² - 4ac काढून घ्या, किंवा तुम्ही डायरेक्ट पण ते फॉर्म्युलात लिहू शकता. इथं x = -b ± अंडर ब्रॅकेट √b² - 4ac / 2a. पण तुम्हाला जे सॉल्व्ह करताना ना खूप तिचकट वाटेल, त्यामुळे अगोदर इथं डिस्क्रिमिनंटच काढून घेणं तुम्हाला चांगलं राहील मित्रांनो. काय असते डिस्क्रिमिनंट, d = देअरफॉर डिस्क्रिमिनंट d = b² - 4ac. ओके, b² म्हणजे याचा स्क्वेअर पूर्ण काय ते बघा, मोठ्या ब्रॅकेटमध्ये मायनस, छोट्या ब्रॅकेटमध्ये 2 + आयोटा, छोटं ब्रॅकेट क्लोज आणि मोठं पण ब्रॅकेट कर, होल स्क्वेअर, याचा पूर्णाचा स्क्वेअर आहे, b ची व्हॅल्यू ना, b चा स्क्वेअर आहे म्हणून याचा पण पूर्णाचा स्क्वेअर, मायनस 4 ला 4, a ची व्हॅल्यू 1. ओके, आणि c × c ची व्हॅल्यू काय आहे, हे मोठा ब्रॅकेट, हे मायनस छोट्या ब्रॅकेटमध्ये 1 - 7 आयोटा, छोटं ब्रॅकेट क्लोज आणि मोठं पण ब्रॅकेट क्लोज. आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करून घ्यायचे, करून घ्या. आता इथं बघा, हे मायनस आहे, कोणत्या पण एखाद्या मायनसचा काय स्क्वेअर असते, स्क्वेअर काय असते, प्लस असते. मग हे स्क्वेअर करायला गेलं मायनस काय होईल, कटून जाईल मित्रांनो. आलं का लक्षात,
कोणत्याही मायनस नंबरचा किंवा मायनस याचा स्क्वेअर काय असते प्लस असते, म्हणून हे मायनस स्क्वेअर करताना काय झालं कट होऊन गेलं. मग राहिलं काय आपल्याकडे एवढं 2 प्लस आयोटा ब्रॅकेट स्क्वेअर. एक स्टेप ओढू आपण, काहीच अडचण नाही. डी इज इक्वल टू सगळे 2 प्लस आयोटा छोट्या ब्रॅकेटमध्येच घेऊ, कारण मोठी ब्रॅकेट घ्यायची गरज नाही, कारण मायनस आता उडून गेलेला आहे. ओके, स्क्वेअर करताना मग याचा स्क्वेअर करून नुसता हे मायनस 4 × 1 4. परत इथं काय शिल्लक राहिलं बघा, मायनस हे परत मोठ्या ब्रॅकेटमध्ये लिहायला परत काय राहिलं -1 - 7 आयोटा ब्रॅकेट क्लोज. काय केलं आपण याचा आधी मायनसचा स्क्वेअर केला, नंतर काय केलं 4 × 1 केलं, बाकी ॲज इट इज केलं, काही केलेलं नाही आपण बाकी. आता इथं बघायला गेला तुम्ही a + b ब्रॅकेट होल स्क्वेअरचा फॉर्म्युला इथं आपला बसू शकते, मग बसून टाकायचा, काही टेन्शन घ्यायचं नाही. काय असते a + b ब्रॅकेट होल स्क्वेअर a² + 2ab + b². a² म्हणजे काय इथं 2चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर किती मित्रांनो 4 प्लस 2ab 2 ला 2 a ची व्हॅल्यू काय इथं 2ab b काय इथं आयोटा, हे आयोटाला आयोटा प्लस b² a² + 2ab + b² म्हणजे आयोटा स्क्वेअर, हे आयोटा स्क्वेअर, हे मायनस. आता मायनसनं काय झालं हे बघा, हे मायनस आणि हे मायनस काय झालं मित्रांनो, हे बघा हे मायनस काय झालं प्लस झालं ना, हे मल्टिप्लिकेशनमध्ये किंवा -4 × हे मायनस काय झालं +4 झालं, +4 × हे आलं मग 1 - 7 आयोटा. आलं का लक्षात? प्लस मायनस कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा ह्या -4 ह्या इथं काय नाही म्हणजे -1 पकडा ना, ह्या -1 ह्या -4 -1 ला मल्टिप्लाय केलं, काय झालं -4 × -1 +4 × हे परत आपण ॲज इट इज ठेवलं. आलं का लक्षात? चला इज इक्वल टू हे 4 ला 4 प्लस 2 × 2 4 4 × I 4I प्लस आयोटा स्क्वेअर काय असते मित्रांनो -1, हे -1 सॉरी आय लिहिले मी -1 असते. ओके, आता प्लस हे आता हे बघा प्लसला प्लस हे 4 न मध्ये मल्टिप्लाय करा, 4 × 1 4 4 × -7 आयोटा 4 × -7 किती -28 आयोटाला आयोटा ॲज इट इज लिहून ठेवा. हे आलं याचं सोल्युशन. आता सिम्प्लिफाय करून घ्यायला बघा, आता इथं रिअलचं ॲडिशन करून घ्या आणि इमॅजिनरीचं करून घ्या. 4 आणि 4 किती 8 4 आणि 4 8 8 - 1 7 किती आलं हे 7 आणि 28 -28 आयोटा प्लस 4 आयोटा किती झाला -24 आयोटा. देअरफॉर डी इज इक्वल टू काय भेटला मग आपल्याला बघा, भेटला का नाही एक कॉम्प्लेक्स नंबर इथं. चला डी इज इक्वल टू काय भेटला 7 - 24 आयोटा. ही भेटली डी ची व्हॅल्यू आपल्याला. किती भेटली? डी इज इक्वल टू भेटला 7 - 24 आयोटा, म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला ही भेटलेली आहे. पण हे तर काय आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग मित्रांनो याचे रूट्स पण काय असतात कॉम्प्लेक्सच असतात ना, कारण आपण बघतोय सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम. ओके, आता जर डिस्क्रिमिनंट डी जर कॉम्प्लेक्स नंबर आहे तर त्याचे ॲक्च्युअल रूट्स काय असतील मग त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे कॉम्प्लेक्सच असतात, असतील. मग एक्स इज इक्वल काय फॉर्म्युला आहे आपला, x इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, x इज इक्वल टू -b + अंडर स्क्वेअर रूट b² - 4ac डिवाइड बाय 2a. ओके, हे आपला फॉर्म्युला. देअरफॉर आता व्हॅल्यू पुट करून टाका पटापट. हे आपल्याकडे सगळे b² - 4ac ची पण व्हॅल्यू आहे, a ची a b ची व्हॅल्यू आता पुट करून टाकूत आपण. ओके, देअरफॉर इज इक्वल टू हे मायनसला मायनस b ची व्हॅल्यू किती आपली हे बघा मोठ्या ब्रॅकेटमध्ये मायनस परत छोट्या ब्रॅकेटमध्ये 2 प्लस आयोटा हे छोटं ब्रॅकेट क्लोज मोठं पण ब्रॅकेट क्लोज प्लस मायनस b² - 4ac b² - 4ac. ओके, आता याची व्हॅल्यू किती निघाली आपली b² - 4ac ची, लिहायची गरज नाही, आपण आताच काढली त्याची व्हॅल्यू. किती काढली मित्रांनो पहा बरं 7 - 24 आयोटा. ओके, 7 - 24 आयोटा ही आपण त्याची व्हॅल्यू काढली b² - 4ac ची. हे बघा तुम्ही कुठे गेलं b² - 4ac ची किती काढली 7 - 24 आयोटा डिवाइड बाय 2a. हे 2 ला 2 a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1 ठेवून द्या ती पण × 1. आता परत सिम्प्लिफाय करा. देअरफॉर x इज इक्वल टू काय भेटेल फायनल मग आपल्याला हे मायनस काय झालं प्लस झालं. काय शिल्लक राहिलं इथं फक्त 2 प्लस आयोटा प्लस मायनस इथं काय राहिलं अंडर रूटमध्ये 7 - 24 आयोटा 7 - 24 आयोटा डिवाइड बाय 2 × 1 2. आता बघा इथं काय
अंडर रूटमध्ये काय एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, पण आपल्याला याचं काय करावं लागेल, याचा स्क्वेअर रूट काढावं लागेल. स्क्वेअर रूटमध्ये काय आहे इथं बघा, कॉम्प्लेक्स नंबर एक. आपण पहिल्या ह्या एक्सरसाइज चालू करायच्या अगोदरच स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर शिकलो होतो. मग आता आपल्याला याचा स्पेशल स्क्वेअर रूट काढावं लागेल आणि जी व्हॅल्यू भेटेल ती इथं ठेवावं लागेल आपल्याला. अलग लक्षात, बाकीच्या प्रॉब्लेमपेक्षा हा वेगळा प्रॉब्लेम फक्त याच्यामुळं, कारण इथं काय आलं स्क्वेअर रूटमध्ये कॉम्प्लेक्स नंबर यायला. आणि मागच्या प्रॉब्लेममध्ये काय होतं, इथं स्क्वेअर रूटमध्ये काय पण यायचं -49 किंवा -25 किंवा -36 अशा काहीतरी व्हॅल्यू येत होत्या. पण आता काय आलं, इथं कॉम्प्लेक्स नंबर आलाय. पण आपण मग कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट आपल्याला काढायला शिकलो होतो आपण मागच्या पार्टमध्येच. कसं काढायचो, आपण काहीतरी त्याला कन्सिडर करायचो दुसरा कॉम्प्लेक्स नंबर, याचा स्क्वेअर रूट काहीतरी आपण म्हणायचो लेट स्क्वेअर रूट ऑफ दिस इज इक्वल टू a प्लस आयोटा बी. आपण असं काढत होतो. मग करा इथं पण तसंच, हेअर असं करा, हेअर परत लेट स्क्वेअर रूट ऑफ दिस स्क्वेअर रूट ऑफ 7 - 24 आयोटा इज इक्वल टू काय करीत होतो आपण, काहीतरी कन्सिडर करीत होतो, ए प्लस आयोटा बी करत होतो, ए प्लस आयोटा बी असं आपण कन्सिडर करत होतो. ओके. आणि इथं काय म्हणत होतो, ए बी काय तर रिअल नंबर आहेत, आपण असं म्हणत होतो. आठवा, विसरू नका एवढं लवकर, 8 दिवस झाले आपण हे शिकून. ओके. नंतर काय म्हणत होतो तिथं आपण, ए बी बिलॉंग्स टू रिअल नंबर, म्हणजे ए बी हे काय ते रिअल नंबर आहेत, इमेजनरी नंबर नाही आहेत. ओके, असं आपण म्हणायचो. मग नंतरची स्टेप काय, कसं सॉल्व्ह करायचं त्याला, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड म्हणायचं तिथं. ओके. मग काय होत होतं, हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कटून जात होता आणि याचा स्क्वेअर होत होता मित्रांनो. ओके. मग काय करायचं तिथं आपण, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड असं आपण म्हणत होतो. नंतर स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड काय होईल, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड केल्यावर ह्याचा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होईल, कटून जाईल. काय राहिलं इथं मग 7 - 24 आयोटा, 7 - 24 आयोटा इज इक्वल टू बोथ साईड म्हणलं मग याचं पण करावं लागेल. इथं काय होईल, याचा स्क्वेअर केला ब्रॅकेट स्क्वेअर होईल याचा पूर्ण, ए प्लस आयोटा बी ब्रॅकेट स्क्वेअर झाला याचा. ओके. आता काय होईल मग, इथं परत बघा ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये आलंय, ए प्लस बी ब्रॅकेट होल स्क्वेअरचा काय फॉर्म्युला असते, देअरफॉर हे तर जशाल तसंच ठेवून द्या, 7 - 24 आयोटा इज इक्वल टू याचा स्क्वेअर करायला गेल्यावर काय होईल, ए प्लस आयोटा ए प्लस बी ब्रॅकेट होल स्क्वेअर काय असते फॉर्म्युला, ए स्क्वेअर म्हणजे हे एचा स्क्वेअर, ए म्हणजे एच इथं एचा स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2 ए काय एच ए, बी काय इथं आयोटा बी ए प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय आयोटा स्क्वेअर बी स्क्वेअर, हे आयोटा स्क्वेअर बी स्क्वेअर. देअरफॉर 7 - 24 आयोटा इज इक्वल टू हे ए स्क्वेअरला ए स्क्वेअर. बघा आता इथं आय स्क्वेअर काय असते -1, मग इथं काय व्हायला, बी स्क्वेअर काय व्हायलाय प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर व्हायलाय, म्हणजे हे दोन्ही रिअल व्हायलेत. मग एका सोबत घ्या ते ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस काय शिल्लक राहिले 2 इंटू ए 2a इंटू बी 2b आणि हे काय आयोटा काय आलं 2ab आयोटा. ओके. बघा आता इथं दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल झालेत, कोणते, हे याचा रिअल पार्ट हे याचा रिअल पार्ट, त्यामुळे मी रिअल एका ठिकाणी घेतले, हे याचा इमेजनरी हे याचा इमेजनरी. म्हणजे इथं बघायला गेलं काय झालं मित्रांनो, दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल झालेत. मग दोन कॉम्प्लेक्स नंबर जर इक्वल असले त्यांचे तर रिअल आणि इमेजनरी पार्ट पण काय असतात इक्वल. देअरफॉर इथं लिहा बाय इक्वेटिंग रिअल अँड इमेजनरी पार्ट, बाय इक्वेटिंग रिअल अँड इमेजनरी पार्ट. ओके. काय होईल मग, हे रिअल आहे, इथं रिअल काय 7, मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं 7. देअरफॉर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटला 7. ह्याला द्या इक्वेशन 1. आणि नंतर बघा इमॅजिनरी मध्ये काय येईल 2ab इज इक्वल टू काय भेटलं -24 अँड असल्या परत अँड 2ab इज इक्वल टू -24. ओके. रिअल करून एक इक्वेशन भेटलं आणि इमॅजिनरी करून एक भेटलं. आता इथून काय करू, बी ची व्हॅल्यू काढून याच्यात इक्वेशन मध्ये ठेवून देऊ आपण आपल्या ठरलेल्या पद्धतीनं. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर जर मागचा पार्ट बघितला नसला तुम्ही तर ते बघून घ्या, त्याच्यात मी खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं मित्रांनो. ओके. मग 2ab इज इक्वल टू काय भेटलं -24, हे 2 1 जार 2 2 12 जार 24, मग किती शिल्लक राहिले तर -12. मग हे ए इकडे पाठवा काय भेटेल बी इज इक्वल टू, देअरफॉर बी इज इक्वल टू काय भेटलं -12 डिवाइड बाय ए. ओके. ही आता ही काय करायची व्हॅल्यू आता याच्यात ठेवून देऊ आपण बी ची व्हॅल्यू भेटलेली इक्वेशन मध्ये. मग लिहा पुट इन 1 काय होईल पुट इन 1 काय इक्वेशन 1 ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 7. देअरफॉर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 7 हे आहे इक्वेशन 1. याच्यात काय ठेवायचं ए स्क्वेअर बी च्या ऐवजी -12 डिवाइड बाय ए. देअरफॉर हे ए स्क्वेअरला ए स्क्वेअर मायनसला मायनस बी ची व्हॅल्यू काय -12 डिवाइडेड बाय ए
पण इथं बीचा स्क्वेअर आहे म्हणून याचा पण ब्रॅकेटचा स्क्वेअर करावा लागेल इज इक्वल टू 7. ओके, करा सिम्प्लिफाय परत. देअरफॉर ए स्क्वेअरला ए स्क्वेअर, मायनसला मायनस मायनस. आता बघा हे मायनस वेगळा कारण याचा स्क्वेअर आहे. बघा आता -12चा स्क्वेअर किती हो, +144 डिवाइड बाय एचा स्क्वेअर ए स्क्वेअर इज इक्वल टू 7. इथे एलसीएम करा. ह्या ए स्क्वेअरनं ह्या ए स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं काय झालं, a⁴ -144 हे पूर्णाच्या डिवाइडमध्ये आला. याचं मल्टिप्लिकेशन केलं काय झालं, इथं ए स्क्वेअर इज इक्वल टू 7. आता डिवाइडमधलं तिकडे मल्टिपलमध्ये पाठवून द्या. देअरफॉर a स्क्वेअर -144 इज इक्वल टू 7a स्क्वेअर. आता हे प्लस तिकडं 7a स्क्वेअर इकडे येऊन काय होईल मित्रांनो, मायनस होईल. देअरफॉर a⁴ मायनस हे इकडे आलं प्लस 7a स्क्वेअर इकडे आला काय झाला, -7a स्क्वेअर. हे -144 इज इक्वल टू काय शिल्लक राहिला, 0. आता इधर बघायला गेलं तर आपल्याला एक इक्वेशन भेटले. आता कसं सॉल्व्ह करतो आपण, काय करतो -144 चे असे फॅक्टर पाडतो मित्रांनो. आपल्याला काय करायचंय, -144 चे असे फॅक्टर पाडायचे की त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे 7 आणि मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे -144. किती पडतील, 16 9 जार किती होते 144, 16 9 जार 144. मग ॲडिशन किती पाहिजे आपल्याला मायनस. मग कोणत्या तरी याच्यापैकी कोणाला तरी काय द्यायचं, एक मायनस साईन द्यायचं आपल्याला. पण कोणाला ॲडिशन किती पाहिजे आपल्याला, मायनस पाहिजे, -7. म्हणजे ज्या मोठ्या संख्येचं साईन काय पाहिजे, मोठ्या नंबरचं मायनस पाहिजे. मग मोठ्या याच्यात मोठा कोण आहे 16. मग 16ला मायनस साईन दिलं बघा. -16 इंटू -9 किती, -44. आणि -16 + 9 किती आले, -7च आले. म्हणजे यांचं दोन्हीकून ॲडजस्टमेंट झाले. मग लिहून टाका दशाल तसं ते. देअरफॉर a⁴ काय पहिलं -16 सोबत a स्क्वेअर याला देऊन टाका एक आणि +9 त्याला एक येऊन देऊन टाका. +9 a² -144 इज इक्वल टू 0. आता बघा काहीच नाही, इथे ॲडजस्टमेंट अशीच करावं लागते. आपण 10वी पासून हे शिकत आलोय. ओके, आता काय करायचं, इथून इथं a⁴ आहे, इथे a² आहे. तर एक a² कॉमन काढू शकतो आपण. एक a² कॉमन घेतला काय शिल्लक राहिला, a⁴ मधून कॉमन काढणं म्हणजे काय मित्रांनो, सरळ डिवाइड करणं. याला मग डिवाइड केलं a². इथं काय राहिला मग a². इथून a² गेला, इथं राहिला 16 मायनस. आता प्लस इथून काय काढा, 9 इथं, हे 9च्या मल्टिपलमध्ये 9 कॉमन घ्या इथून. मग इथं काय शिल्लक राहिला, a² मायनस इथं काय व्हायले, याला 9ने डिवाइड करा, 16च यायला पाहिजे कारण दोन्ही ब्रॅकेट आपले सारखेच येतात इज इक्वल टू 0. आता बघा इथपर्यंत आलं काही. परत मी इकडे लिहू का एक, चला इथं बसते आपला एक पार्ट थोडाफार. इथं लिहितो मी बघा. इथं a² -16 आहे, इथे a² -16 आहे. एक कॉमन काढा, a² -16 कॉमन घेतला आपण. तर दुसऱ्या काय शिल्लक राहिलं इथं बघा, इथे a² राहिला, a² इथं राहिला आणि प्लस इथं +9 इथं राहिला. ओके, इज इक्वल टू काय आहे, 0. आता ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे त्याच्या दोन्हीला पण एक 0 द्यावा लागेल. मल्टिप्लिकेशनमध्ये 0 आहे तर मग दोन्हीला स्पेशल 0 देऊ आपण. काय भेटलं, देअरफॉर a² -16 इज इक्वल टू 0 और म्हणजे याचा आता याला पण द्यावं लागेल, a² + 9 इज इक्वल टू 0. आता परत हे -16 तिकडे जाऊन काय झालं, +16. देअरफॉर a² इज इक्वल टू काय भेटला, 16 और a² इज इक्वल टू, आता हे +9 तिकडे जाऊन काय व्हायला, -9. पण सगळ्यात अगोदर इथं आपण काय म्हणलो, a b बिलॉंग्स टू रिअल. मग आता याचा जर आपण स्क्वेअर रूट काढायला गेला तर हे तर काय आलं, इमॅजिनरी आलं. पण आपण काय म्हणलो, a b काय आहे तर रिअल. मग इथं लिहा देअरफॉर a इज रिअल. मग हे घेता येणार नाही पार्ट, आपल्याला हे घेता येणार नाही. काय घ्यावं लागेल, हेच घ्यावं लागेल, a इज रिअल म्हणल्यावर. देअरफॉर a² इज इक्वल टू 16. देअरफॉर स्क्वेअर रूट काढा दोन्ही साईडचा. काय व्हायला, a इज इक्वल टू काय आले, +or -4. आता नेमकं माहित नाही आपल्याला 16 कशाचा स्क्वेअर आहे, प्लसचा आहे का मायनसचा आहे. a इज इक्वल टू काय भेटलं, +or -4. मग अगोदर काय करावं लागेल आपल्याला, a प्लस घ्यावं लागेल, नंतर मायनस घ्यावं लागेल. चला मी काय करतो आता मित्रांनो, हे तुम्हाला लिहून घ्या इथपर्यंत. मग मी इथपर्यंत भाग इरेज करून टाकतो, पुढचा भाग मी इकडे लिहितो. ओके, मी पहिल्यांदाच सांगितलं क्वेश्चन थोडा लॉंग होणार आहे आणि थोडा लेंदी आहे, आपल्याला बोर्डवर एवढा बसणार नाहीये. तर काय करा, तुम्ही लिहून घ्या अगोदर सगळं. मग इथपर्यंत मी काय करतो, इरेज करतो आणि राहिलेला क्वेश्चन इकडे सॉल्व्ह करतो. ओके, चला लिहून घ्या हे पटकन. मी काय करतो आता, हे इरेज करतो. हे इथपर्यंत करतो, इथपर्यंत आपल्याला कामच आहे नाहीच. इथपर्यंत काय करतो, इरेज करतो. हे खूप मोठा क्वेश्चन आहे. ओके,
प्रत्येकच क्वेश्चन आहे तिन्ही, आणि हे महत्त्वाचे क्वेश्चन आहे मित्रांनो. ओके, त्यामुळं काय याला थोडं लक्ष देऊनच बघावं लागेल तुम्हाला. काही नाही, खूप सोपे येतं, लेंदी येतं, लॉंग व्हायलेत थोडे. ओके, हेअर आता बघा काय भेटले आपल्याला, ए स्क्वेअर इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 4. शेवटचं बघा इथे ए स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटले, प्लस ऑर मायनस 4. मग काय करू आपण, एकदा प्लस घेऊ ए इज इक्वल टू 4 आणि एकदा मायनस घेऊ. मग लिहा इथं फॉर, किंवा असं म्हणा इफ ए इज इक्वल टू 4 देन बी इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, देन बी इज इक्वल टू काय आपल्याला काहीतरी भेटलेलं आहे, बी इज इक्वल टू बघा हे काय भेटलेलं आहे, -12 डिवायडेड बाय ए. ही भेटलेली आपल्याला बी ची व्हॅल्यू किती आहे, -12 डिवायडेड बाय ए. देन बी इज इक्वल टू काय भेटेल मग, -12 डिवायडेड बाय ए. याची व्हॅल्यू किती आपल्याकडे आता 4 आहे, ठेवून द्या. देअरफॉर बी इज इक्वल टू काय भेटला मग, -12 डिवायडेड बाय एची व्हॅल्यू किती आहे 4. 4 ला 4, 4 1 जार 4, 4 3 जार 12, हे मायनस आहे म्हणून मायनस. देअरफॉर बी इज इक्वल टू काय भेटला, -3. बी इज इक्वल टू कधी -3 भेटला, जेव्हा आपण ए इज इक्वल टू +4 घेतला होता तेव्हा. मग ए बी भेटला. आता ए प्लस आयोटा बी काय होईल आपला, ए प्लस आयोटा बी हे काय होईल आता बघा, हे प्लस आहे. देअरफॉर ए प्लस आयोटा बी काय भेटला आपल्याकडं, ए ची व्हॅल्यू किती आहे 4 आणि बी ची किती आहे -3 आणि आयोटा लावून टाका सोबत एक, हे इथं आयोटा म्हणून इथं पण लावला. मग ए प्लस आयोटा बी किती भेटला आपल्याकडे इथं 4 - 3 आयोटा. पण एकदा आपण प्लस और मायनस आहे, आता एकदा घेतला आपण प्लस, आता एकदा मायनस घ्यावं लागेल आपल्याला. ओके, आता करा असं लिहा, इफ ए इज इक्वल टू किती, +4 घेतला आता -4. ओके, कारण तिथं +-4 आहे म्हणून आता मायनस घेतला. मग देन बी इज इक्वल टू काय भेटेल, देन बी इज इक्वल टू काय भेटेल, -12 डिवाइड बाय ए. ओके, ही आपली व्हॅल्यू परत 30. ओके, -12 डिवायडेड बाय -12 ला 12. आता किती घेतलं आपण हे, -4, -4 ला 4, हे मायनस मायनस प्लस, 4 1 जार 4, 4 3 जार 12. देअरफॉर बी इज इक्वल टू किती भेटला आता, +3 भेटला. जेव्हा आपण ए इज इक्वल टू -4 घेतला होता तेव्हा बी किती भेटला, +3. आता ए प्लस आयोटा बी काय होईल बघा, देअरफॉर ए प्लस आयोटा बी इज इक्वल टू काय भेटेल, ए ची व्हॅल्यू किती आहे -4 आणि बी ची किती आहे +3 आणि एक आयोटा आहे म्हणून इथं पण आयोटा. बघा आता ए प्लस आयोटा बीच्या आपल्याला 2 व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. कोणकोणत्या आहेत बघा ते, आता ए प्लस आयोटा बीच्या आपल्याकडे आता 2 व्हॅल्यू येतात. कोणत्या आहेत, 4 - 3 आयोटा, -4 + 3 आयोटा. पण आपल्याला माहिती आहे आपण काय करालो, स्क्वेअर रूट काढलो, म्हणजे प्लस मायनसच व्हॅल्यू येणार. जसं आपण आता ए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय काढला, +-4, तसं आपण याचा स्क्वेअर रूट ए प्लस आयोटा बी. मग शक्यच आहे ते 2 व्हॅल्यू येणार ए प्लस आयोटा बीच्या, एक तर प्लस आणि दुसरी मायनस. तर बघा इथून काय करतो आता मी, बघा परत एकदा लक्ष द्या इकडं. आता ए प्लस आयोटा बीची एकच प्लस मायनस मध्ये व्हॅल्यू घेतली आपण, कशी इथे +4 घेतली, +or-4, तशी आता ए प्लस आयोटा बीची +or- मध्ये आपल्याला व्हॅल्यू घ्यायची. बघा ह्याच्यातून मी काय करतो, प्लस कॉमन काढतो. ह्या ए, देअरफॉर ए प्लस आयोटा बी, आता एकच आयोटा बीची व्हॅल्यू आहे ए प्लस, एक मिनिट असं लिहा, देअरफॉर हे बघा, देअरफॉर ए प्लस आयोटा बी इज इक्वल टू, आता बघा इथं एक आयोटा बी, इथं एक आयोटा बी आहे. इथून काय करतो मी, प्लस कॉमन काढलं, एक प्लस कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, काहीच फरक पडणार नाही. प्लस कॉमन काढल्यावर सेम तेच राहणार, 4 - 3 आयोटा. ओके, आता इथून मी काय करतो, मायनस कॉमन काढतो मित्रांनो. बघा इथून जर मायनस कॉमन काढला तर काय भेटेल बघा, हे मायनसनं कॉमन काढल्यामुळे हे काय झाला, +4 झाला आणि मायनस कॉमन काढल्यामुळे हे +3 आहे, काय झाला -3 आहे. आलं का नाही तेच, मग +or-4 - 3 आयोटा. ओके, मग ही कशाची व्हॅल्यू आहे, स्क्वेअर रूटची. ह्या कोणत्या, ह्या स्क्वेअर रूटची. ओके, कोणत्या स्क्वेअर रूटची, ह्या. देअरफॉर स्क्वेअर रूट काय भेटला आपल्याला, व्हॅल्यू काय भेटली मग याची, स्क्वेअर रूट ऑफ 7 - 24 आयोटा इज इक्वल टू काय भेटली, ही भेटली. आता +or-4 - 3 आयोटा. ओके, +or-4 - 3 आयोटा ही भेटली. अरे आपण हे एक मोडलं आहे, नाही तर मित्रांनो ते ठेवायला पाहिजे होतं आपण, आपल्याला कामाला असतं. मग आपलं काय होतं, x इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता आपला, x इज इक्वल टू बघा आपलं काय होतं, x इज इक्वल टू काय होतं, आता मला बुकमध्येच बघावं लागेल ते काय येईल ते. ओके, x इज इक्वल टू, तुम्ही लिहून घेतलं का मित्रांनो, कमेंट करून सांगा बरं काय लिहून घेतलं. x इज इक्वल टू असं होतं आपलं, x इज इक्वल टू 2 + आयोटा, असं होतं आय थिंक, 2 + आयोटा प्लस मायनस अंडर ब्रॅकेट हे होतं 7 - 24 आयोटा डिवाइड बाय 2, असं होतं ना, बरोबर आहे मित्रांनो. इथं आपण ते ठेवायला पाहिजे होतं, आपल्याला व्हॅल्यू पुट करायची ना. पण मग स्क्वेअर रूटची तर आपण व्हॅल्यू काढली, काय काढली, +-4 - 3 आयोटा. इथं तर अगोदरच +-4 हे तर घ्यायची एकदाच गरज आहे आपल्याला. देअरफॉर x इज इक्वल टू काय भेटलं मग, x इज इक्वल टू 2 + आयोटा
एकदा प्लस घेऊ एकदा मायनस घेऊ. एकदा प्लस घेतला आता हे प्लस 4 मायनस 3 आयोटा. कारण का याची व्हॅल्यू काय बघा, ही काढली आपण प्लस मायनस. आता एकदा प्लस घ्यायला होते एकदा मायनस, अँड आता एकदा प्लस घेतला आता एकदा मायनस घेऊ. अँड एक्स इज इक्वल टू, आता प्लस घेतला आता मायनस घेऊ. एक्स इज इक्वल टू 2 प्लस आयोटा. असं याला एक ब्रॅकेट केला मायनस. आता प्लस घेतलं मायनस घेऊ. मायनस काय 4 मायनस 3 आयोटा. 4 मायनस 3 आयोटा. ओके. आता बघा हेच याला सॉल्व करा. 2 आणि 4 किती 6. देअरफोर एक्स इज इक्वल टू काय 2 आणि 4 किती 6. आणि बघा मायनस 3 आयोटा प्लस आयोटा किती झाला -2 आयोटा. ही कधी आली एक रूट आला आपलं याचं. ओके. डिवाइड बाय 2 आहे ना, डिवाइड बाय 2 आहे मित्रांनो. असं काय करायला डिवाइड बाय 2 इथं. आता बघा एकच घेऊ ना अगोदर, हे नंतरच प्लसचा. एक मिनिट थांबा. हे पा आता प्लस आपण अगोदर प्लस घेतलं, मायनस नंतर घेऊ. अगोदर प्लसचीच व्हॅल्यू काढू, तुम्ही जास्त कन्फ्यूज होताल त्याला. बघा देअरफोर इक्वल टू 2 4 किती 6 मायनस 3 प्लस आयोटा -2 आयोटा डिवाइड बाय 2. इथून 2 कॉमन घ्या वरून. बघा 2 कॉमन घेतल्यावर इथे काय राहिला 3, इथं राहिला मायनस आयोटा डिवाइड बाय 2. 2 1 जार 2, 2 2 कटून गेलं. देअरफोर एक्स इज इक्वल टू काय भेटला 3 मायनस आयोटा. ही कधी घेतला होता आपण प्लस घेतल्यावर हे भेटले. प्लस घेतल्यावर इथं प्लस घेतल्यावर ही भेटले. आता मायनस घ्यावं लागेल एकदा. इथं पण प्लस मायनस आहे. देअरफोर एक्स इज इक्वल टू 2 प्लस आयोटा. आता काय घेऊ मायनस इंटू काय याची व्हॅल्यू काय बघा 4 मायनस 3 आयोटा. 4 मायनस 3 आयोटा. ओके. डिवाइड बाय इथे बघा डिवायडेड बाय 2 आहे. डिवायडेड बाय 2. देअरफोर एक्स इज इक्वल टू 2 प्लस आयोटाला 2 प्लस आयोटा. ह्या मायनसनं मध्ये मल्टिप्लाय करा. मायनस इंटू 4 मायनस 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 प्लस 3 आयोटा डिवाइड बाय 2. ओके. हे 2a प्लस 2a मायनस 4 आहे. काय भेटेल ते एक्स इज इक्वल टू देअरफोर हे प्लस 2 मायनस 4 किती -2. 3 आयोटा प्लस आयोटा किती झाला 4 आयोटा डिवाइड बाय 2. आता परत 2 कॉमन काढा तिथून वरून. काय भेटेल 2 कॉमन काढलं. इथं काय राहिला -1, इथं राहिला 2 आयोटा डिवाइड बाय 2. हे 2 कॅन्सल झालं. देअरफोर काय भेटलं एक्स इज इक्वल टू बघा काय भेटलं एक्स इज इक्वल देअरफोर एक्स इज इक्वल टू -1 प्लस 2 आयोटा. हे एक भेटली एक्सचा, हे एक रूट भेटला आणि हे एक रूट भेटला. हे 2 रूट भेटलेत. आलं का लक्षात? खूप सोपं आहे. याच्यात फक्त प्लस मायनस कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो. काय व्हायचं प्लस मायनस बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा आपण थोडं कन्फ्यूज झालं इथं, कारण हे आपण जे आपली एक्सची व्हॅल्यू होती तीच इरेज केली, ती करायला नव्हती पाहिजे आपण. ओके. आलं का लक्षात मित्रांनो? 2 देअरफोर शेवटी लिहायचं देअरफोर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन ही आर 3 मायनस आयोटा अँड 1 प्लस 2 आयोटा. हे शेवटी लिहायला विसरू नका. आता जागा नाही ते मी लिहित नाही. आलं का लक्षात? थोडा लॉंग क्वेश्चन आहे, ॲडजस्ट करा. आता पुढचा क्वेश्चन आपण व्यवस्थित करू. लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 4 मधला सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करू. काय तेच आपल्याला काय करायचं आता इथं गिवन इक्वेशन त्या इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 ह्या इक्वेशन सोबत कम्पेअर करायचे. स्टेप विसरायची नाही मित्रांनो. स्टेप विसरले तर मग तुम्ही प्रॉब्लेम पण विसरून जाताल. ओके. कम्पेअर गिवन इक्वेशन विथ मी आता थोडं शॉर्टमध्ये लिहिणार आहे आणि स्टेप पण काय मधल्या पहिलं मी तुम्हाला चांगलं समजून सांगितलं. आता हे लक्षात यायला पाहिजे. इथं काय करणार आहे मी थोडं स्टेप काय करणार आहे मायनस करणार आहे. कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हे इक्वेशन ह्या इक्वेशन सोबत कम्पेअर केलं. याची व्हॅल्यू काय भेटली मग इथं 1. देअरफोर ए इज इक्वल टू 1. बी इज इक्वल टू बघा बी इज इक्वल टू काय भेटेल करा मोठा ब्रॅकेट काय इथं मायनस. मग छोट्या ब्रॅकेटमध्ये काय 3√2 प्लस 2 आयोटा छोटं ब्रॅकेट क्लोज हे मोठं पण क्लोज. सी इज इक्वल टू काय भेटेल इथं बघा सी इज इक्वल टू भेटलं 6√2 आयोटा. ओके. ह्या ए बी सीच्या व्हॅल्यू भेटल्यात. आता डिस्क्रिमिनंट डी इज इक्वल टू काढून टाका. आपला काय असते डिस्क्रिमिनंट डी इज इक्वल टू देअरफोर डिस्क्रिमिनंट डी हे कशासाठी काढतो आपण रूट्स त्याचे. याचं डिस्क्रिमिनंट जर लेस दॅन 0 आहे का नाही हे काढण्यासाठी आपण हे डिस्क्रिमिनंट काढत असतो. डिस्क्रिमिनंट डी इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac करा. मग याचा बघा बी स्क्वेअर म्हणजे याचा पूर्णाचा स्क्वेअर काय हे मोठ्या ब्रॅकेटमध्ये -3√2 प्लस 2 आयोटा छोटं ब्रॅकेट क्लोज मोठं पण क्लोज याचा स्क्वेअर -4ac. ए किती आहे 1 आणि सी किती आहे 6 सी किती आहे 6√2 आयोटा. ओके. हे आलं आपलं एवढं.
चला करा सिम्प्लिफाय. देअरफॉर डी इज इक्वल टू हे मायनसचा स्क्वेअर, हे पूर्ण मायनसचा स्क्वेअर काय होणार आहे, प्लस होणार आहे. मग मायनसचा विषय कटून गेला. काय राहिलं एवढं, अंडर ब्रॅकेट 3√2 प्लस 2 आयोटा छोटं ब्रॅकेट क्लोज याचा स्क्वेअर. आता काय करून द्या, छोट्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करायला होतं, मोठ्याचं का करीन, याचं हे मायनसचा स्क्वेअर प्लस झाला म्हणून ते विषय सोडून द्याला. ओके मायनस. आता याचं मल्टिप्लाय करा. 4 × 1 4, 4 × 6 24, 24√2 आयोटा. ओके हे असं भेटलं. अलग लक्षात कसं, 4 × 1 हे मायनसला मायनस, 4 × 1 4, 4 × 6 24, 24√2 आयोटा ॲज इट इज. देअरफॉर आता इथं बघा परत a + b ब्रॅकेट होल स्क्वेअर लावा फॉर्म्युला. a² - a² + 2ab + b². a² म्हणजे याचा 3√2 चा स्क्वेअर प्लस 2ab. ए काय इथं 3√2, b काय आहे 2 आयोटा इंटू 2 आयोटा प्लस b². b² म्हणजे काय 2 आयोटाचा स्क्वेअर, 2 आयोटाचा स्क्वेअर मायनस किती आहे 24√2, मायनस किती आहे आपल्याकडं 24√2 आयोटा. ओके आलं लक्षात. चला करून घ्या. आता स्क्वेअर काय होईल, 3 चा स्क्वेअर 9 इंटू √2 चा स्क्वेअर 2 प्लस 2 × 3 6, 6 × 2 12 हे √2 ला √2 ज्याचं मल्टिप्लिकेशन होत नाही त्याचं केलं, ज्याचं होतंय त्याचं केलं. आता बघा 2 × 3 6, 6 × 2 12, हे 12 ला 12, हे √2 ला √2, आयोटाला आयोटा प्लस आता 2 चा स्क्वेअर 4, आयोटाचा स्क्वेअर आयोटा स्क्वेअर मायनस 20, हे जशाच तसं मायनस 24√2 आयोटा. ओके चला परत एकदा सिम्प्लिफाय करा. 9 × 2 18, 9 × 2 18 प्लस हे 12√2 ला 12√2 आयोटा ॲज इट इज. आता इथं बघा प्लस 4, I² किती असते मायनस, मग हे -4 होईल, -1 असते म्हणून -4, मायनस 24√2 आयोटा. ओके देअरफॉर इज इक्वल टू. आता बघा हे 18 - 4, 18 - 4 आलं 14. इथं बघा प्लस 12√2 आयोटा, इथं -24√2 आयोटा राहिलं शिल्लक किती -12√2 आयोटा. मग डिस्क्रिमिनंट डी इज इक्वल टू काय भेटलं आपल्याकडं 14 - 12√2 आयोटा. आता बघा ह्याचा डिस्क्रिमिनंट जर कॉम्प्लेक्स आहे त्याचे रूट्स बी काय असणार मित्रांनो, कॉम्प्लेक्सच असणार. म्हणून याचा फॉर्म्युला काय आपला x इज इक्वल टू, देअरफॉर x इज इक्वल टू काय -b ± √b² - 4ac / 2a. हे आपला त्याचा फॉर्म्युला. व्हॅल्यू पुट करा, आपल्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे त्याच्या. आता इज इक्वल टू मायनसला मायनस, बीची व्हॅल्यू किती आहे बघा इथं, ही हे मोठ्या ब्रॅकेटमध्ये मी डायरेक्टच लिहितो. आता बघा ही मायनस आहे इथं, मग हे मायनस काय झालं प्लस, मायनस मायनस काय झालं प्लस, शिल्लक किती राहिलं एवढं राहिलं. इज इक्वल टू 3√2 प्लस 2 आयोटा प्लस ऑर मायनस b² - 4ac ची व्हॅल्यू किती काढली आपण 14 - 12√2 आयोटा, 14 - 12√2 आयोटा. बघा स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर रूट आहे 2, एची व्हॅल्यू किती आहे 1 × 1, 2 × 1 2 झाला, ते 2 × 1 किती 2च. हे लक्षात आलं काय झालं, हे मायनस इथं होतं आणि बीची व्हॅल्यू पण मायनसमध्येच होती, मायनस मायनस प्लस झालं, शिल्लक तेवढं राहिलं तेवढं आपण लिहिलं, हे झालं x इज इक्वल टू. आता बघा इथं स्क्वेअर रूटमध्ये काय एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग स्क्वेअर रूटमध्ये जर कॉम्प्लेक्स नंबर असला तर आपण त्याचं स्क्वेअर रूट कसं काढत होतो, स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपण कसं काढत होतो, काहीतरी त्याला कन्सिडर करत होतो कशाच्या ह्याच्यात a + आयोटा b. मग लेट करा, लेट स्क्वेअर रूट ऑफ दिस काय, स्क्वेअर रूट ऑफ 14 - 14 काय स्क्वेअर रूट आपलं कशाच काढायचं 14 - 12√2 आयोटा इज इक्वल टू काय कन्सिडर करत होतो आपण त्याला a + आयोटा b, a + आयोटा b कन्सिडर करत होतो. आणि इथे a b काय म्हणत होतो, a b काय तर रिअल आहेत. ओके असं आपण त्याला म्हणत होतो. मग नंतर काय करतो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड म्हणलं काय होईल, हे तुम्ही लिहा, आता मी लिहिणार नाही तिथं. ओके मोठा क्वेश्चन आहे, वेळ लागेल आपल्याला. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड काय होईल, मग हे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कटून गेला, देअरफॉर काय शिल्लक राहिलं 14 - 12√2 आयोटा इज इक्वल टू याचा स्क्वेअर. आता स्क्वेअरिंग करायला होतं, याचा स्क्वेअर केला याचा बी करावं लागेल. काय आला याचा स्क्वेअर, याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल. ओके बघा इथं मग हे परत आलं a + b च्या फॉर्ममध्ये काय होईल तिथं, मग इज इक्वल टू a² + 2ab, 2 ला 2, a म्हणजे एच, b म्हणजे आयोटा b
प्लस बी स्क्वेअर म्हणजे आयोटा स्क्वेअर बी स्क्वेअर. हे कशाचे इक्वल टू याच्या. देअरफॉर 14 मायनस 12√2 आयोटा इज इक्वल टू हे ए स्क्वेअरला ए स्क्वेअर. आय स्क्वेअर किती असते मित्रांनो -1. मग काय झाला हे मायनस बी स्क्वेअर हे सोबत घेतला प्लस 2. आता हे बघा 2 इंटू ए 2a इंटू बी 2b 2ab इंटू आयोटा. दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत, त्यांचे रिअल आणि इमेजनरी पार्ट पण काय होतील मग इक्वल. देअरफॉर हे रिअल याच्यासोबत बाय इक्वेटिंग रिअल बाय इक्वेटिंग रिअल आणि इमेजनरी पार्ट. याचा रिअल काय आहे हे आणि याचा रिअल काय आहे हे 14 आहे ना नुसता. याचा रिअल हा आणि याचा रिअल हा. देअरफॉर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटला 14. ह्याला इक्वेशन 1 द्या. आणि याचा इमेजनरी काय आहे 2ab आणि याचा काय आहे -12√2 आयोटा. देअरफॉर 2ab इज इक्वल टू भेटला -12√2. ओके, अलग लक्षात. हे 2 1 जार 2 2 6 जार 12. देअरफॉर ab इज इक्वल टू काय भेटलं मग -6√2. मग काय करू याचा डिवाइडमध्ये पाठवू मल्टिपलमधला. देअरफॉर b इज इक्वल टू काय भेटेल b इज इक्वल टू भेटलं -6√2 डिवायडेड बाय a. ओके, हे काय भेटलं आपल्याला बीची व्हॅल्यू. मग आपण ही काय करतो त्या इक्वेशनमध्ये पुट करतो 2 मध्ये. करा पुट इन 1. ओके, आता हे लक्षात द्यायला पाहिजे मित्रांनो. आपण 11th लावलो मी पहिला क्वेश्चन, त्याच्यामुळे अर्धा तास लागला पहिला क्वेश्चन करायला. तुम्ही मग असा वेळ लागत असला तुम्ही क्वेश्चन पाहणार नाहीत परत. मग मला काय करावं लागेल डायलॉगच सॉल्व करावं लागेल थोडं, हो ना मित्रांनो. मग पुट इन 1 काय इक्वेशन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 14. देअरफॉर ए स्क्वेअरला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या ऐवजी काय ठेवायचं हे हे काय ठेवलं -6√2 डिवाइड बाय ए. इथं बीचा स्क्वेअर आहे म्हणून याचा पण स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे 14. इज इक्वल टू 14ला 14. परत आता इकडे लिहून घ्या ते. आता याचा स्क्वेअर करावं लागेल. मग परत ही स्टेप ॲज इट इजला. देअरफॉर ए स्क्वेअरला ए स्क्वेअर मायनसला मायनस. आता बघा -6चा स्क्वेअर किती +36 इंटू √2चा स्क्वेअर किती 2 डिवायडेड बाय एचा स्क्वेअर ए स्क्वेअर इज इक्वल टू किती मित्रांनो. हे दिसत नाही का तुम्हाला. थांबा इरेज करतो. हे दिसत नसेल तर इरेज करतो. बघा परत एकदा बघा. हे ए स्क्वेअरला ए स्क्वेअर मायनसला मायनस. -6चा स्क्वेअर किती हे बघा. हे ब्रॅकेट आहे म्हणून हे मायनस मायनस प्लस होणार नाही. झालं बी असतं पण इथं वर याचा स्क्वेअर आहे. ओके, -6चा स्क्वेअर 36 आणि √2चा स्क्वेअर 2 डिवाइड बाय एचा स्क्वेअर ए स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे 14. एलसीएम काढायचा याचा ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. देअरफॉर ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर a⁴ -36 इंटू 2 72. 36 इंटू 2 किती 72 डिवायडेड बाय ए स्क्वेअर इज इक्वल टू 14. अलग लक्षात काय केलं आपण इथं आता याचा एलसीएम केला. ओके, आता हे डिवाइडमधला ए स्क्वेअर इकडे जाऊन मल्टिपलमध्ये. देअरफॉर a⁴ -72 इज इक्वल टू 14 ए स्क्वेअर. आता प्लस इकडे येऊन मायनस. देअरफॉर a⁴ -14 ए स्क्वेअर -72 इज इक्वल टू 0. आता बघा -72चे आपल्याला असे फॅक्टर पाडायचे की त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे 14. त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे -14 आली पाहिजे. -72चे असे फॅक्टर पाडायचे की त्यांची ॲडिशन आली पाहिजे -14. बघा 18 4 जार 72 त्यांची ॲडिशन. आता 18 4 जार 72 पण आपल्याला किती पाहिजे मायनस. मग कोणत्या तरी एका नंबरला मायनस साईन द्यावं लागेल. कोणत्या द्यावं लागेल इथे ॲडिशन होऊन बघायचं. ॲडिशन किती आहे -14 पाहिजे. तर मोठ्या नंबरला काय द्यावं लागेल मायनस. बघा -18 इंटू 4 -72 आणि या दोघांची ॲडिशन केली तर किती आली -14 आली. ओके, आलं. मग चला लिहून घ्या. देअरफॉर a⁴ -18 ए स्क्वेअर प्लस 4a स्क्वेअर -72 इज इक्वल टू 0. आता इथे a⁴ आहे, इथे ए स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर कॉमन काढू शकतो. ए स्क्वेअर कॉमन काढला काय शिल्लक राहिला इथं. मग इथं राहिला ए स्क्वेअर, इथं राहिला -18 फक्त, कारण ए स्क्वेअर कॉमन काढ उडून चाललाय. इथं 4 आहे, इथं 72 आहे. मल्टिपलमध्ये 4 कॉमन घ्या. इथं काय शिल्लक राहिला मग 4 गेला ए स्क्वेअर आणि इथं काय राहिला 4 डिवाइड करायला एवढंच यायला पाहिजे 18च. ओके, इज इक्वल टू 0. आता इथं पण ए स्क्वेअर -14 आहे. ए स्क्वेअर मायनस इथं पण 18 आहे. सॉरी, ए स्क्वेअर -18 इथं पण आहे. ए स्क्वेअर -18 इथं पण आहे. एक कॉमन काढा. ए स्क्वेअर -18 इथं काय शिल्लक राहिलं मग. आता इथं राहिला फक्त ए स्क्वेअर आणि इथं राहिला +4 इज इक्वल टू 0. आता या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे या दोन्हीत एक तरी 0 असणार. ओके, मग दोन्हीला स्पेशल देऊन टाका. ए स्क्वेअर -18 इज इक्वल टू 0 और
ए स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 0. आता हे पण -18 तिकडे पाठवा, +4 तिकडे पाठवा. देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल टू 18 और ए स्क्वेअर इज इक्वल टू -4. हे प्लस तिकडे जाऊन मायनस, हे -18 इकडे येऊन प्लस. पण आपण इथं काय म्हणतो, ए बी रिअल आहेत म्हणालो. मग जेव्हा आपण -4चा स्क्वेअर रूट करायला गेलो काय येईल, ते इमेजनरीमध्ये जाईल. म्हणून मग हे आपल्याला घेता येणार नाही. ओके, काय घ्यावं लागेल, हे मला इथं वाटल्यास ए इज रिअल. देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला, फक्त 18. ए स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटलं, 18. मग स्क्वेअर रूट करा. देअरफॉर ए इज इक्वल टू ±√18. 18चा स्क्वेअर रूट आपल्याकडे निघत नाही, पण 18चा स्क्वेअर रूट निघत नसल्यामुळे काय झालं, पण 18ला आपण असं लिहू शकतो 9 × 2. ओके, ते काय व्हायला 18च व्हायले. मग 9 काय आला, स्क्वेअर रूटच्या बाहेर आला, किती झाला 3. 3√2 असं आपण याला 3√2 याला लिहू शकतो. देअरफॉर ए इज इक्वल टू ±3√2. ही झाली एची व्हॅल्यू. आपल्याला दोन भेटल्यात, +3√2 आणि -3√2. हे आपल्याला काय भेटल्यात, याच्या दोन व्हॅल्यू भेटल्यात. मग बीच्या पण काय भेटतील, दोनच भेटतील. मग अगोदर आपल्याला प्लस घ्यावं लागेल, नंतर मायनस घ्यावं लागेल. अलग लक्षात. हे झालं एच्या व्हॅल्यू. कसं केलं हे बघा, इथं -√18चा आपल्याला √80चं स्क्वेअर रूट काढता येत नव्हतं, पण 9 × 2 केल्यावर आपण काय केलं, 3चं स्क्वेअर रूट निघत होतं म्हणून त्याला बाहेर घेतलं. किती, 9चं स्क्वेअर रूट किती होतं, 3, त्याला बाहेर घेतलं. रूटमध्ये √रूटमध्ये राहिला 2 फक्त. अलग लक्षात, असं स्क्वेअर रूट काढलं. चला मी इरेज करतो, नंतर आपण बघू कसं सॉल्व्ह करायचं ते. आता एच्या आपल्याला दोन व्हॅल्यू भेटल्यात, मग बीच्या पण किती भेटतील मित्रांनो, दोनच व्हॅल्यू भेटतील. मग अगोदर काय करू, एची प्लस घेऊ. इफ ए इज इक्वल टू किती आहे, प्लस घेऊत अगोदर 3√2 +3√2. एची अगोदर व्हॅल्यू घेतली 3√2. ओके, नंतर मग देन तुम्हाला दिसतंय का मित्रांनो, बघू का मी एकदा कॅमेऱ्यामध्ये. हा दिसते, व्यवस्थित दिसते. इफ ए इज इक्वल टू किती घेतलंय, 3√2. इफ ए इज इक्वल टू 3√2, देन बी इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, देन बी इज इक्वल टू काय होईल, बी इज इक्वल टू काय आपलं कुठे गेलं, इथं -6√2 डिवायडेड बाय ए. -6√2 डिवाइड बाय ए. जर ए इज इक्वल टू आपण 3√2 घेतलं, तर बी इज इक्वल टू काय होईल, -6√2 डिवायडेड बाय ए. आता ए ची व्हॅल्यू तिथं ठेवून द्या मित्रांनो. देअरफॉर बी इज इक्वल टू काय भेटलं मग, -6√2. ए च्या ऐवजी काय 3√2. हे 3√2, हे √2 कटलं. 3 1 जार 3, 3 2 जार 6. हे मायनस आहे म्हणून -2. देअरफॉर बी इज इक्वल टू काय भेटला मग, -2. बी इज इक्वल टू काय भेटला, -2. ए इज इक्वल टू +3√2 घेतल्यावर बी काय भेटला, -2. मग ए प्लस आयोटा बी काय भेटलं आपल्याला, हे बघा काय केलं आपण, कुठे गेलं ते, ए प्लस आयोटा बी कसा भेटेल. देअरफॉर ए प्लस आयोटा बी इज इक्वल टू, एची व्हॅल्यू किती आहे 3√2, बीची व्हॅल्यू किती आहे -2. बी सोबत आयोटा म्हणून एस सोबत पण आयोटा. ए प्लस आयोटा बी किती भेटला आपल्याकडं, 3√2 - 2 आयोटा. कधी ए आपल्याकडे प्लस होता तेव्हा, आता ए मायनस घेऊ. इफ ए इज इक्वल टू काय, आता -3√2 घ्यावं लागेल. प्लस तर घेतलाय -3√2. देन बी इज इक्वल टू काय भेटेल मग, देन बी इज इक्वल टू -6√2 डिवायडेड बाय ए. आता ए तर काय आपल्याकडे -3√2, मग ठेवून द्या व्हॅल्यू. देअरफॉर बी इज इक्वल टू -6√2 डिवायडेड बाय एची किती आहे, -3√2. आता प्लस घेतली, आता मायनस, हे √2 परत कॅन्सल आहे. मायनस प्लस, 3 1 जार 3, 3 2 जार 6. देअरफॉर बी इज इक्वल टू किती भेटला मग, +2. बी इज किती भेटला, +2. आता ए प्लस आयोटा बी काय होईल बघा, आता ए प्लस आयोटा बी काय होईल. देअरफॉर ए प्लस आयोटा बी इज इक्वल टू, ए प्लस आयोटा बी काय भेटेल. आता ए ची व्हॅल्यू किती घेतली, -3√2 आणि बी ची किती आहे, +2. म्हणून ए +2 ला 2 सोबत आयोटा म्हणून याच्या पण आयोटा. आता काय भेटला, ए प्लस आयोटा बी बघा, ए प्लस आयोटा बी किती भेटला, आता -3√2 +2 आयोटा. सर तुम्ही म्हणताल याच्या दोन ए प्लस आयोटा बीच्या दोन व्हॅल्यू कसं काय. आपण जर इथं बघायला गेलो तर ए प्लस आयोटा बी काय आहे, स्क्वेअर रूट आहे याचा मित्रांनो आपण कन्सिडर केलेला. काय एक स्क्वेअर रूट. जर आपण आताच पाहिलं, कुठं पाहिलं, इथं स्क्वेअर रूट करायला गेला तर आपल्याला माहित नाही नेमकी प्लसचा आहे का मायनसचा, म्हणून आपल्याला दोन व्हॅल्यू भेटतात. मग याला पण ए प्लस ऑर मायनस मध्ये आणू लागेल आपल्याला. स्क्वेअर रूट कशात असते, प्लस ऑर मायनस मध्ये. मग याला पण काय करू, प्लस ऑर मायनस मध्ये आणू. देअरफॉर दोन्हीत एक करू ना, दोन आहेत म्हणून एक करून घेऊ त्याला आपण. देअरफॉर ए प्लस आयोटा बी इज इक्वल टू, याच्यातून प्लस कॉमन काढा अगोदर. कधी बी बघायचं जे आपण प्लस मध्ये घेतलंय त्याच्यातून प्लस कॉमन काढायचा. इथे आपण एची व्हॅल्यू किती घेतली, प्लस घेतली, मग याच्यातून प्लस कॉमन काढायचा. इथे एची किती घेतली, मायनस, मग याच्यातून मायनस कॉमन काढायचा. प्लस कॉमन काढल्यावर काय भेटेल, इथं प्लस कॉमन काढलं, काय शिल्लक राहिलं,
-3√2 आयोटा हे राहिले शिल्लक. आता काय करू, याच्यातून मायनस कॉमन घेऊ. मायनस कॉमन घेतला, हे तर मायनस खाली. काय शिल्लक राहिले, मायनसमुळे हे काय झालं, प्लस झालं. हे बघा आलं का प्लस इथं, आणि हे प्लस काय झालं, मायनस झालं. आलं का इथं मायनस, बघा आलं. पण ए प्लस आयोटा बी आपल्याला भेटलाय, प्लस ऑर मायनस अंडर ब्रॅकेट 3√2 - 2 आयोटा हे भेटलाय आपल्याला. ए प्लस आयोटा बी ते कशाचे इक्वल टू आहे, हे बघा √14 - 12√2 आयोटा ह्याच्या इक्वल टू आहे. मग लिहा तिथं देअरफॉर √14 - 12√2 आयोटा इज इक्वल टू काय भेटलं, प्लस ऑर मायनस अंडर ब्रॅकेट 3√2 - 2 आयोटा. ओके, हे भेटलेलं आहे आपल्याला. मग आता ही व्हॅल्यू कुठे ठेवायची, आपल्याला इथं ठेवायची. बघा इथं ठेवायची. कशाची, ही √14 - 12√2 आयोटा काय भेटला आपल्याला, प्लस ऑर मायनस 3√2 - 2 आयोटा. तर ही व्हॅल्यू मग काय कुठे ठेवावं लागेल, इथं. देअरफॉर ठेवून द्या. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय भेटला मग, हे बघा 3√2 + 2 आयोटा प्लस ऑर मायनस याच्या ऐवजी काय, आता हे ठेवावं लागेल, प्लस ऑर मायनस ठेवा. ते प्लस ऑर मायनस 3√2 - 2 आयोटा डिवाइड बाय किती आहे, डिवाइड बाय 2. हे 2 ला 2. आता बघा इथं परत प्लस ऑर मायनस आहे. आता एकदा प्लस परत मायनस, अगोदर प्लस घेऊ, मग एक्सची एक व्हॅल्यू भेटेल. रूट्स 2 भेटतील ना मित्रांनो, बरोबर आहे. एकदा प्लस न आणि एकदा मायनस न. आता प्लस ऑर मायनस आहे तर आज एकदा प्लस घेऊ आपण. प्लस घेऊ अगोदर. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3√2 + 2 आयोटा. प्लस ऑर मायनस एकदा प्लस घेऊ, प्लस 3√2 - 2 आयोटा. बघा हे प्लस 2 आयोटा - 2 आयोटा कॅन्सल. 3√2 डिवायडेड बाय परत काय याच्या 2 आहे ना, बघा डिवाइड 2 आहे. प्लस 2 आयोटा - 2 आयोटा कॅन्सल. 3√2 किती झालं, 3 आणि 3 किती झाले, बघा हे असं होते. ॲडिशन होते नाही, 3√2 सारखेच आहेत. किती व्हायले ते, 3 3 6√2 6√2 डिवायडेड बाय 2. 2 1 जार 2, 2 3 जार 6. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय भेटलं मग, 3√2 हे भेटलं. एक्स इज इक्वल टू काय भेटलं, 3√2. एक रूट भेटला आपल्याला. ओके, आता प्लस घेतलाय आपण. आता काय करू, मायनस घेऊ. मी काय करतो, हे इकडलं थोडं इरेज करतो आणि नंतर आपण मायनस घेऊन त्याची व्हॅल्यू काढू. हे एवढं इरेज करतो मी. तुम्ही लिहून घ्या मागं स्किप करून, काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही लिहिता येते तुम्हाला सगळं. आता प्लस घेतलंय आपण. आता काय करू मित्रांनो, मायनस घेऊ. आता देअर अँड एक्स इज इक्वल टू मायनस घेऊन आता 3√2 ह्याला असं करतो पार्टिशन मी. 3√2 + 2 आयोटा प्लस घेतलंय. आता तिथं आता मायनस पण आहे, मायनस घेऊ. आता मायनस घ्यावं लागलं, याला ब्रॅकेट करावं लागेल मित्रांनो. ओके, प्लस असल्यामुळे गरज नाही. 3√2 - 2 आयोटा डिवायडेड बाय काय 2, डिवाइड बाय काय 2. देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती आहे, 3√2 ला 3√2 ॲज इज, प्लस 2 आयोटाला 2 आयोटा ॲट इज. ह्या मायनसनं मध्ये मल्टिप्लाय करा, काय होईल, हे प्लसचं मायनस होईल, -3√2. हे मायनस काय होईल, प्लस होईल, +2 आयोटा. हे बघा -3√2 + 3√2 कॅन्सल. हे डिवाइड याच्या पण 2 आहे. ओके, काय शिल्लक राहिलं, 2 आयोटा किती झाला, 4 आयोटा डिवाइड बाय 2. 2 1 जार 2, 2 2 जार 4. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय भेटलं मग, एक्स इज इक्वल टू भेटला 2 आयोटा. एक्स इज इक्वल टू काय भेटला, 2 आयोटा. हे एक भेटला एक्सची व्हॅल्यू आणि ही एक भेटली. मग हे काय झाले, आपले रूट्स झाले त्याचे. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आपल्याला हे 2 भेटले. मग शेवटी लिहायला विसरू नका, द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 2 आयोटा अँड परत काय भेटलं, 3√2 एवढंच. हे 2 रूट आपल्याला त्याचे भेटलेले आहेत. आलं का लक्षात मित्रांनो, लिहून लक्षात यायलाच पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय आणि थोडं आता मी फास्ट शिकवलंय. ओके, पहिला क्वेश्चन मी कधी पण स्लो सांगतो, मग तुम्हाला जास्त हिंट येतात. दुसरा क्वेश्चन मग थोडी स्पीड हळू वाढवायला अडचण नाही, कारण आपल्याला CET ओरिएंटेड पण क्वेश्चन सोडवायचे आहेत पुढे चालून. ओके, आलं लक्षात मित्रांनो. हे लक्षात आलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, एवढी सर्दी झाली आहे, आपण काय करू, इथं थांबूत आज आणि पुढचा उद्याचा सेशन काय करू, क्वेश्चन नंबर 4 मधला 2 क्वेश्चन आणि क्वेश्चन नंबर 5 हा पूर्ण. आज माझी तब्येत खरंच खूपच वीक आहे, त्यामुळे मी 2च क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करून दिलेत. तुम्ही काय करा, पुढचे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करून घ्या, नाहीतर मग पुढच्या पार्टमध्ये मी ते पण सॉल्व्ह करून देतो मित्रांनो. चला, आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. परत माझी एक एवढी रिक्वेस्ट, खरं तर मी 2 दिवस झालो याच्यासाठी सेशन घेत नव्हतो. खूप आता सर्दी, हिवाळा चालू आहे, तर सर्दी हे होणारच. ओके, चला मग भेटूत आपण पुढच्या पार्टमध्ये मित्रांनो. तोपर्यंत बाय.